सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आचार्य म्हणतात, निर्विकारो निराकारो निरवद्यो अहम अव्ययः नाहं देहो यसद्रूपः ज्ञानम् इत्युच्यते बुधैः। निर्विकारः, अहम निर्विकारः, मी निर्विकार आहे। निर्विकार म्हणजे मला विकार नाहीत, कोणतेही विकार नाहीत। विकार कशामुळे निर्माण होतात? विकार कुठे निर्माण होतात? तर विकार मनामध्ये निर्माण होतात। विकार मनामध्ये निर्माण होतात आणि आपल्याला मन संयमात ठेवायची सवय नाही किंवा मनाला वळण लावायची सवय नाही। ॲक्च्युअल काय आहे की आता उदाहरणार्थ लहान मुलं जर घेतली तर लहान मुलांना ठराविकच गोष्टी समजतात, बाकी त्यांना जरी समजलं नाही तरी सगळा जोकच असतो। मग हसू येतं आपल्याला की हे लहान मुलं अशी म्हणतात। पण लहान मुलं काहीही जरी अविचाराने म्हटली तरी आपल्याला त्याच्यात गंमत वाटण्याचं कारण काय आहे की त्यांना ते माहीतच नसतं, त्यांना ते समजतच नसतं, त्या अतिशय निरागस असतात म्हणून ते काहीही बोलून जातात। म्हणजे कितीही गंभीर गोष्ट त्यांनी बोलली, कितीही चुकीची, कितीही विनोद निर्माण करणारी गोष्ट त्यांनी बोलली तरी सुद्धा काय होतं की आपण ती मुलं लहान आहेत म्हणून ते हसण्यावारी घेतो। तसं मनाचं आहे। मनाची कपॅसिटी काय आहे? मनाची कपॅसिटी नुसतं विचार करण्याची मनाची कपॅसिटी आहे। पण जर ही लहान मुलं अशीच वेड्यासारखी बोलत राहतील तर चालेल का? नाही, मग हसतात बिसतात सगळे। पण घरी जाऊन आई त्यांना काय सांगते? बाळा असं नसतं म्हणायचं। मग तुला सगळे हसले ना, सगळे तुला वेडं म्हणतील, असं नसतात म्हणत, असं आई सांगते घरी जाऊन।
आईला काळजी वाटते. बाळाला जर मोठा झाल्यावर सुद्धा समजलं नाही, लोकांनी नावं ठेवली तर काय करायचं? आपणच त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. तसं मनाचं आहे. मनाची कपॅसिटी फक्त आपण त्या मनाची कपॅसिटी म्हणजे काय? फक्त विचार करणं, विचार करणं, विचार करणं. आणि विचार येतात, पण मनाला हे सुद्धा समजत नाही की आपण ते विचार पकडून ठेवू नयेत. मनाला हेही समजत नाही विचार कशा कशामुळे पकडले जातात. ते विचार आपण एखादा विचार घेऊन, एक विचार आपण घेतला, आपल्या दृष्टीने तो प्रॉब्लेमचा विचार आहे, तो घेऊन आपण काळजी करत बसतो. पण त्या विचाराचं काम काय आहे? तर त्या विचाराचं काम असं आहे की त्याच्यावरती तो प्रश्न सोडवायला ती काळजी आपल्याला लागलेली आहे. काळजी लागली तर काय होतं? उदाहरणार्थ एक घरातली गोष्ट संपलेली आहे. अरे बापरे, हे संपत आलंय बरं का. म्हणजे काय? आता ते आणायला पाहिजे, त्याच्या जागी काहीतरी आणून ठेवायला पाहिजे. काळजी लागल्यामुळे हा विचार आला, आणि हा विचार आल्यामुळे आपल्या हातून कर्म घडलं ती वस्तू घरात आणण्याचं. अगदी छोट्यात छोटं उदाहरण आहे. अजून मनाला विकार कशामुळे येतात? तर कोणी आपल्या मनाविरुद्ध वागलं, कोणी आपल्या देहाला, आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला टोचून बोललं, नावं ठेवली तर मनामध्ये विकार येतात. किंवा कोणी आपल्याशी वाईट वागलं तर बदला घेण्याचा विकार येतो. म्हणजे तोच विचार पुन्हा पुन्हा करणं, शांत चित्ताला काय करणं? विभाजित करणं विचारांनी. अनेक विचार करायचे. हे काय आहे? तर याच्यामुळे विकार निर्माण होतात प्रत्येक वेळी. आणि इथे असं म्हणणं आहे आचार्यांचं की अहो मी निर्विकारी आहे, निर्विकारः अहम. मग विकार कशामुळे निर्माण होतात हे आपल्याला कळलं. आधी पहिली गोष्ट काय आहे? सिस्टमॅटिकली जर जायचं असेल आपल्याला तर पहिली गोष्ट अशी आहे की मनाला मी इतके दिवस मी म्हटलंय, मन म्हणजे मीच. चला बरं असू दे. जर मन म्हणजे मीच आहे तर आधी मनातले आपण विकार काढूया, कारण ते वाईट आहेत ना आपल्या दृष्टीने. मनात जर विकार असतील तर आपल्याला कधी सुख लागेल का? म्हणजे काय माहिती का, एक गोष्ट आहे, मनाची जी शांती आहे ती प्रत्येक विचार असा कशाने तरी छेदला जातोय. त्या विकाराला काय निर्माण होतंय? त्याला अडथळा निर्माण होतोय. प्रत्येक विचाराला अडथळा निर्माण होत असेल कशाने? म्हणजेच मनाची शांती जर जात असेल तर आपण ती मनाची शांती मिळवायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय काय करतो? बऱ्याच गोष्टी करतो आपण. उदास असू तर कुठे टी व्ही पहा, कुठे गाणं म्हण, कुठे गाणं ऐक, कुठे पिकनिकला जाऊन ये, कुठे फिरायला जाऊन ये, कुठे मंदिरात जाऊन ये, कुठेतरी मैत्रिणीशी बोलून मन मोकळं करून ये. असे आपण अनेक प्रकार करतो. का करतो? तर मन शांत राहण्यासाठी. म्हणजे मनाची शांती ही या विकारांनी छेदली जाते. पण पहिल्यांदा मी जर मनालाच मी म्हटलेलं आहे तर आधी पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल की मनाचे विकार कमी करावे लागतील आणि हळूहळू मनाचे विकार घालवावे लागतील. मग मनाचे विकार जाणार कसे? तर आता ती स्टेप आली की मी मनापेक्षा वेगळा आहे, मी वेगळा आहे.
असं बाजूला काढलं मन आणि मनापासून मी वेगळा झालो रे झालो की मनातले विकार शांत व्हायला सुरुवात होते. त्याचं कारण आहे, रचना अशी आहे की इंद्रिय जी आहेत, आपली इंद्रिय, ज्ञान आत आणणारी ज्ञानेंद्रिय आणि कर्म करणारी कर्मेंद्रिय, हे इंद्रिय जी आहेत त्याला सपोर्ट करणारं कोण आहे, तर मन आहे. म्हणजे काय, इंद्रियांनी एखादी गोष्ट, डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहिली, ठीक आहे पाहिलं, ऐकली, ठीक आहे ऐकलं, हां स्पर्श झाला, ठीक आहे स्पर्श झाला, चव घेतली, हां ठीक आहे चव घेतली, काही नाही त्याच्यावर. ज्यावेळी इंद्रियांच्या प्रत्येक कृतीला मन जोडलं जातं त्यावेळी तिथे विकार उत्पन्न होतात. म्हणजे दोन गोष्टी ज्या वेगळ्या आहेत त्यांचा संयोग आपल्याला खूप बरा वाटतो, पण जेव्हा संयोग होतो त्यावेळी एक शास्त्र आहे बरं का, याच्यात काही दिलेलं नाही असं, पण शास्त्र शिकलं असेल तर ज्यावेळी संयोग होतो, संयोग याचा अर्थ काय, दोन गोष्टी एकत्र येणं हा संयोग, दोन गोष्टी एकत्र येणं हा संयोग आहे. मग तो संयोग झाला की स्वतःचे सर्व गुण विरघळले जातात आणि दुसऱ्याचे गुण एकत्र येऊन त्यात विकार उत्पन्न होतो. काय झालं माहिती का, नुसत्या इंद्रियांनी कोणतीही गोष्ट केली, इंद्रिय सकाळपासून ही कर्मेंद्रिय समजा सकाळपासून काम करतायत, हात आपले काम करतायत, पाय आपले काम करतायत, बाहेर जातोय येतोय, हे करतोय ते आणतोय, असं चालू आहे, किंवा बरंच हातांनी काय 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 बरीच कामं करतोय, हे या वस्तू काढ, त्या वस्तू ठिकाणावर ठेव, असं कर तसं कर, चालू आहे. म्हणजे घरात समजा फंक्शन, खूप कामं केली. ज्या वेळी ह्याला मनाचा विचार जोडला जातो की आज मी खूप कामं केली, मी म्हणजे कोण माहिती का, शरीर. मी म्हणजे इथं शरीर, तेही आपण खोटंच बोलत असतो कारण आम्हाला कल्पनाच नाहीये. तर मी खूप कामं केली असं त्या मनाने म्हटल्याबरोबर या शरीराला सुद्धा थकवा येतो आणि तो थकवा आपल्याला भोगावा लागतो, कारण इथे भोग घेणारा निर्माण होतो. अहंकार हा नुसता निर्माण नाही होत, तर अहंकार हाच मुळी भोग घेणारा आहे. अहंकार हाच मुळी भोग घेणारा मनुष्य म्हणून तिथे निर्माण होतो. नाही तर सगळं हे काय आहे, त्या फॅक्टरीमध्ये कितीतरी मशीन्स असतात बरं का, एक मशीनची एक प्रोसेस झाली की दुसरा वर्कर दुसऱ्या मशीनवर तयार असतो, मग तो जॉब दुसऱ्या मशीनमध्ये ते जॉब टाकले जातात, मग त्याची दुसरी प्रोसेस होते, मग तिसऱ्या मशीनवरचा जो वर्कर असतो तो तिसरी प्रोसेस करतो त्याच्यावर. हे कसं आहे, चालू आहे, त्यात मशीनचं काही कौतुक नाही ना, मशीनचं ते कामच आहे. तसं शरीर देह या मशीनचं, इंद्रियांनी ज्ञानेंद्रियांनी ज्ञान आणणं, कर्मेंद्रियांनी कर्म करणं, हां आणि त्या सगळ्यांना स्वस्थ ठेवण्यासाठी अन्न ग्रहण करणं, पाणी ग्रहण करणं, अरे हे सगळं काय आहे, हे सगळं चालूच आहे ना काम. त्याला जेव्हा मनाचा विचार जोडला जातो की मी खूप काम केलं, तिथे अहंकार आला आणि तो अहंकार आला की अहम म्हटलं की भोग घेणारा निर्माण होतो आणि मग
या शरीराला कष्ट जे खूप झाले आहेत, देह जड आहे, देहाला काही नाही झालं, पण देहाला जे कष्ट झाले ते मी म्हटल्यामुळे मला ते भोगावे लागणार आहेत. आता ही प्रोसेस चालत आली आहे. ह्याच्यावर आपण चर्चा किंवा वाद करण्यासारखं काही नाही. म्हणजे शास्त्रज्ञांनी हेच सांगितलेलं आहे, बाकी काही नाही. त्याच्यात आपण काही बदल नाही करू शकत. किंवा आम्ही जे अनुभवतो ते खोटं आहे का? मग समजा आमचा पाय दुखतोय, आमचा हात दुखतोय, आमचं डोकं दुखतंय, मग हे खोटं आहे का? तसं म्हणणं नाहीये. म्हणणं असं आहे की त्यावेळी म्हणजे आपल्याला आता हे खूप भोगायची सवय लागली आहे, ती एकदम जाणार नाही, पण निदान एवढं म्हणता तरी आलं पाहिजे, माझ्या देहाचा हा पाय दुखतो आहे, माझ्या देहाचा हा हात दुखतो आहे, एवढं मनामध्ये जर आपण म्हणू शकलो तर ते थोडंसं प्रॅक्टिकली हळूहळू सोपं होईल. नाही तर आत्ताच्या आत्ता आपण असं म्हणू शकत नाही की आम्हाला हे जाणवत आहे, मग ते काय खोटं आहे का? असं नाही आपण म्हणू शकत. ते हळूहळू आपल्याला समजणार आहे. आता हे सांगण्याचा उद्देश असा होता की मनामध्ये विकार निर्माण होतात. मनामध्ये विकार निर्माण झाल्यानंतर मन हे काय आहे? विचारांचं येणं आणि जाणं ह्याच हे ठिकाण आहे. समजा एक बोगदा असतो, तर बोगदा कशासाठी असतो? ट्रेन त्याच्यातनं येते आणि जाते, तिथे काही थांबून बसत नाही. सगळ्या ट्रेन्स ज्या बोगद्यातनं येतात त्यांना पुढे जायला जागा पाहिजे, म्हणून ती ट्रेन येते आणि जाते. बोगदा लहान असो, बोगदा मोठा असो, तसा हा विचारांचा बोगदा आहे. येतो त्या बोगद्याच्या तिथे जे स्टेशन असतं तिथे काम करतो, देहाला सांगतो तो हे करणं जरुरी आहे, आता उठ, इतके वाजलेत, सकाळची वेळ झाली, आता उठ, आता एवढे वाजले, आता रात्र झाली, आता झोप, तुला आराम पाहिजे, देहाला सांगतो तो. म्हणजे मनात जो विचार येतो तो विचार त्या देहाकडनं कार्य करून घेतो. हे काय सगळं मशीनवत आहे, यंत्रवत आहे हे सगळं चाललेलं, आणि ते विधात्याने सगळं बनवलेलं आहे. मग त्याच्यात मी आलाच कुठे? त्याच्यात जो मी येतो, म्हणजे या मनामध्ये विकार उठतात. मनामध्ये विकार का उठतात? कारण मनाला इतक्या वर्षांची, इतक्या युगांची सवय लागली की आपल्याला सुद्धा सवय असते बघा, काहीतरी असेल तर ते कलेक्ट करायचं लगेच. हे समजा कार्ड आहे, इन्व्हिटेशन कार्ड, काहीतरी त्याला खूप छान काढलंय चित्र वगैरे, मग ते ह्याच्यासाठी उपयोगी येईल, ते लगेच कट करून आपण कशावर तरी चिकटवतो. किंवा असं काहीतरी चमचमीत चांदीसारखं दिसतंय, चमकतंय, मग ते असं काहीतरी डेकोरेट करायचंय. अशी मनाला सवय आहे आमच्या. हा विचार चांगला, हा विचार वाईट, हा विचार माझ्यासाठी बेनिफिशियल आहे आणि तो विचार माझ्यासाठी तोट्याचा आहे, असं मला व्हायला पाहिजे आणि तसं व्हायला नको माझ्या बाबतीत, ह्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं. ही विचारांना, या विचारांची मनाला सवय आहे. त्यामुळे मनामध्ये विचार जमा झाले, ते गेले नाही, त्या बोगद्यातनं निघून गेले नाहीत काम करून आपलं, तर तिथे विकार उत्पन्न होतात. हे सुद्धा नॅचरल आहे मी म्हणते. पण त्याला जेव्हा अहंकाराची जोड येते, मनाला जेव्हा अहंकार जोडला जातो, तेव्हा हे सगळं घडतंय ना. असं झालं, तसं झालं, इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या बाबतीत असं झालं म्हटलं की अहंकार आला. आणि मनाला जेव्हा या अहंकाराची जोड येते तेव्हा आपण ते भोगायला तयार होतो, सिद्ध होतो. चला, आव्हान करतो आलेल्या भोगांना, मी भोगायला तयार आहे. याच्यात
शास्त्र असं आहे की मनात विचार आला, कर्मेंद्रियांकडनं कार्य झालं, ज्ञानेंद्रियांकडनं कार्य झालं, पुन्हा अलिप्त. आणि याला भगवंतांनी नाव दिलंय फॉरगेट द पास्ट. त्याच्यापासून अलिप्त व्हा. म्हणजे हे चैतन्य आणि या देहाचे वेगवेगळे भाग मिळून जे कार्य करतायत, दोन प्रकारची कार्य सांगितली की एक तर कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ही जी कार्य करतायत याला मन जोडलं जातं. ते मन जोडलं जायला पाहिजे, कारण ते मन सांगतं, मनात विचार येतो, कर्मेंद्रियांकडनं आज ही कामं करून घ्यायची आहेत, ज्ञानेंद्रियांकडनं आज ही कामं करून घ्यायची आहेत. हा आज अमका फॉर्म भरायचा बरं का, व्यवस्थित लक्ष देऊन भरायला पाहिजे, त्याच्यावर हे नंबर घालायचे, ते नंबर. डोळ्यांचं काम आहे, बुद्धीचं काम आहे, हाताचं कर्मेंद्रियांचं काम आहे. मग हे सगळं मन सांगतं त्यांना व्यवस्थित आणि ते करतात. मनात पक्क झालं की मग ते केलं जातं. म्हणजे मनाची साथ हवी, पण ह्याच्यामध्ये करणारा आलाच कुठून? म्हणजे करते पण यायला नको म्हटलं तर ती गोष्ट आपल्याला कठीण वाटते. पण जर ही गोष्ट शास्त्रानुसार आपण शिकलो तर ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांना मन जोडलं गेलंय, ते कार्य करवून घेण्यासाठी जोडलं गेलंय आणि मनाला बुद्धी जोडली गेली आहे. कारण विवेकाने कार्य व्हावीत म्हणून हे सगळं विधात्यानेच तर केलं आहे, आम्ही काय केलं. त्याच्यामध्ये फक्त गंमत अशी आहे, हा देह, ही कर्मेंद्रिय, ही ज्ञानेंद्रिय किंवा हे मन किंवा ही बुद्धी, यातलं काहीतरी मीच आहे आणि ते मी सगळं करतोय. अशी जेव्हा एक झलक येते डोक्यात, तेव्हा जर मी करतो तर मी भोगतो. जो करता असतो तो भोगता होतोच. ज्याप्रमाणे कर्म करणाऱ्याच्या मागेच फळ येतं. निश्चित कर्म आहे तर फळ आहेच, पण फळाची इच्छा करू नका म्हटले ना. फळाची इच्छा हो तुम्ही खुशाल करू नका, पण जे कर्म आहे तिथे फळ आहेच. त्याच्याप्रमाणे करते पण आलं की भोगते पण आलंच, हे शास्त्र सांगतं. आणि म्हणून एवढा अर्थ आहे की अहम निर्विकारः, मी निर्विकार आहे. म्हणजे माझ्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत. कुठलीही गोष्ट असू दे, काही तुटू दे, काही मुटू दे, काही मनाविरुद्ध होऊ दे, काही सांडू दे, कोणी आपल्याशी वेगळं वागू दे, काहीही होऊ दे, दुःखाची घटना घडू दे, बोलायला सोपं आहे. इतक्या दिवसात जे मन तयार झालं ते एकदम या बाबतीत तयार होणार नाही. पण शास्त्र जर कळलं तर हळूहळू आपण त्या दिवशीनी पावलं उचलू शकतो. काहीही असू दे तरी त्या गोष्टींनी विश्वातल्या कोणत्याही चांगल्या असू देत किंवा वाईट असू देत, त्या गोष्टींनी मला विकार होत नाही, कशाचाही मला फरक पडत नाही, माझ्यावर कशाचेही परिणाम होत नाहीत. देहावर होतील. दुःख किंवा आनंद आलं तर दोन्ही प्रकारचे अश्रू डोळ्यातून गळू शकतात. भावना रहित नाहीच आहोत ना, पण मन आहे म्हणजे भावभावनांचा आवेग आहे की नाही, तर मनाचं कार्य आहे, इंद्रियांकडून ते करून घेतं. पण तिथे मी चिकटायला नको. अहो असं झालं ना, अगदी तुम्हाला सांगू, त्या मंदिरात गेल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मग ते खूप जणांना सांगणार, एखाद वेळेस सांगतो मनुष्य, म्हणजे खरंच ते तसं असतं, अद्भुत वाटतं ना काहीतरी मंदिरात गेल्यावर. पण ते घेऊन त्या दिवशी भेटणाऱ्या 50 जणांना तो तेच सांगतो, त्याला त्याचं अप्रूप वाटतं. तिथे काय होतं माहिती का, तिथे
त्या भगवंताचा आणि त्या वातावरणाचा मनावर ॲटोमॅटिक परिणाम होतो. मन भावना विभोर होतं. डोळ्यातून ॲटोमॅटिक पाणी येतं. मनामध्ये भावना दाटून आल्या की डोळ्यामध्ये पाणी येतं. आनंदाश्रू असू दे किंवा दुःखाश्रू असू दे, ते सगळं नॅचरली झालं. पण त्याला जेव्हा मी जोडला गेला तेव्हा तो भोगता झाला. म्हणजे परमेश्वराच्या दर्शनाने डोळ्यात आसव येणं, आनंदाश्रू येणं, हा काय कर्तेपणा झाला किंवा हा काय भोगण्याचा भाव झाला का? नाही. हे तर एकदाच आलं पाणी. 24 तास प्रत्येक क्षण तो अशाच आर्ततेने परमेश्वर आपल्याला भेटला पाहिजे. 24 तास आर्ततेने डोळ्यातनं पाणी येते का? आणि तरीसुद्धा त्यात कर्तेपण आलंच कुठून? येऊ शकत नाही. त्याच्यामुळे निर्विकार अहम निराकार हा दुसरा शब्द आहे. अहम निराकार. निराकार याला अतिशय मोठा अर्थ आहे. आधी एक त्याच्यापुरता अर्थ घेऊया आपण की अहम निराकार. निराकार म्हणजे काय? ज्याला आकार नाही तो निराकार. सगळ्या गोष्टींना या विश्वामध्ये आकार आहेत. आत्मतत्वाला आकार नाही. परमेश्वराचे जरी आकार दिसले आपल्याला, देह आहे सगुण परमेश्वराला, हे जरी आकार आपल्याला दिसले तरी सुद्धा प्रत्यक्षात ईश्वर ही जी गोष्ट आहे त्याला आकार नाही. ईश्वर म्हणजे शक्ती, त्याला आकार नाही. पण निराकार परमेश्वर पाहू शकत नाही आपण. म्हणून फक्त आपल्याला कोणती तरी मूर्ती किंवा फोटो हवे असतात की हा ईश्वर. म्हणजे ती मनाची भावना जपलेली आहे तिथे की रूप बघितलं की मनात तशी चांगली भावना उत्पन्न होते ईश्वर या संकल्पनेविषयी. आणि म्हणून आपण सगुण ईश्वराचा उपयोग करतो पुढे जाण्यासाठी. त्याचं कारण आहे, मायेतल्या कोणत्याही वस्तूंवर विचार करत बसण्यापेक्षा सगुण ईश्वराचं रूप जर डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्याला विनाकारण जो आनंद होतो तो निर्गुण ईश्वराचं दर्शन झाल्यासारखंच आहे किंवा त्याच्या जवळ जाण्यासारखं आहे. म्हणून हा एक प्रयत्न आहे की ईश्वराचं रूप ज्याला जसं आवडेल, कुणाचा ईश्वर शंकर शिवजी असतो, कुणाचा ईश्वर देवी लक्ष्मी माता असते, कुणाचा ईश्वर कृष्ण असतो, कुणाचा ईश्वर राम असतो, त्याला काही म्हणू शकत नाही, कुणाचा ईश्वर नारायण असतो, असं चालू असतं. त्याच्यामुळे त्या मानवानुसार, त्या भावनेनुसार जो तो त्या रूपाचा भजणारा असतो. आणि त्या ठिकाणी जर भावना एकरूप झाल्या तर त्याला काय प्राप्त होतं? त्याला हा रूप असलेला परमेश्वर नाहीच प्राप्त होत, त्याला निराकारच परमेश्वर प्राप्त होतो. आता जरा खोलात जायचं. ज्या ज्या गोष्टींना या विश्वामध्ये आकार आहेत त्या गोष्टी
सगळ्या जागा व्यापतात. साधी साधी गोष्ट आहे ना. जागा व्यापणं म्हणजे काय माहिती का? त्यांना जागा लागते. म्हणजे उदाहरण जर एक घेतलं की बसमध्ये सगळ्या सीट भरलेल्या असताना तुम्ही बसू शकत नाही. साधी गोष्ट आहे ना. बसमध्ये सगळ्या सीट भरलेल्या आहेत, मग तुम्ही बसू शकाल का? त्याचं कारण आहे, प्रत्येक मनुष्य बसमध्ये जागा व्यापतो. तिथे जागा नाही आहे आता. संपलं. एका जागेवर त्या वस्तूनी ती जागा व्यापल्यावर तिथे दुसरी वस्तू नाही ठेवू शकत. हे शास्त्र आहे बरं का. म्हणजे तुम्ही म्हणाल एकावर एक अनेक वस्तू ठेवू शकतो आपण, एकावर एक घराचे मजले नाही का चढवत, ते नाही. पण मुळात ती जी जागा आहे, जागा, ती ठराविक जागा, ती जागा जर एखाद्या वस्तूनी व्यापली तर तिथे दुसरी वस्तू राहू शकत नाही. हे काय आहे? फिजिक्स आहे. भौतिकशास्त्राचा हा नियम आहे. भौतिक म्हणजे काय? हे सगळं विश्व. ज्याप्रमाणे या वस्तू किंवा हे पदार्थ जागा व्यापतात, ज्या ज्या गोष्टींना आकार आहे ते सगळ्या गोष्टी जागा व्यापतात. आहे ना आकार, काही गोल काही लांबट आहेच. परमतत्व ही एकच गोष्ट अशी आहे ज्याला जागा लागत नाही. मुळात ते व्यापलेलंच आहे सगळीकडे. आणि तरी सुद्धा ते जरी परमतत्व संपूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे तरी ते परमतत्व तिथे आहे ह्याचा भास सुद्धा होत नाही कोणाला. पण तरी सुद्धा त्याच्याच वर हे सगळं भासमान जग उभारलेलं आहे. गंमत अशी आहे, परमतत्वाने सगळ्या विश्वाला व्यापलंय तरी सुद्धा त्यांनी जागा नाही व्यापली. तिथे वस्तू बसतातच परत. आता हे माझं घर आहे, माझ्या घरात सगळं परमतत्व आहे, तरी पण मी वस्तू ठेवू शकतेय. या विश्वातल्या वस्तू जागा व्यापतात, त्या ठिकाणी दुसरी वस्तू नाही बसू शकत एकदा जागा व्यापली की. याचा सायन्समधला नियम असा आहे, मॅटर ऑक्युपाइज स्पेस. पदार्थ जागा व्यापतो, तिथे दुसरी वस्तू नाही राहू शकत. मग वस्तूला, ज्या वस्तूला आकार आहे ती वस्तू एकदा एका जागी ठेवली की दुसरी वस्तू त्या जागी राहू शकत नाही सेम जागी. पण आत्मतत्वाची प्रचिती बघा, अफाटे आत्मतत्व. त्याचं वैशिष्ट्य काय? संपूर्ण विश्वाला व्यापलंय. माझ्या घरात सगळीकडे आत्मतत्व व्यापलेलं आहे, तरी पण वस्तू राहतात की नाही तिथे? म्हणजे आत्मतत्वाला आकार नाही, त्यामुळे आत्मतत्व जागा व्यापत नाही. आता हे सांगण्याचा उद्देश काय? हे काय आत्मतत्वाची कथा नाही सांगितली आहे, भागवत कथा ऐकल्यासारखं. मी आत्मतत्व आहे आणि मी करताय, मी भोगताय, अशी मी कोणतीही जागा व्यापत नाही या विश्वातली. मी महत्वाचा आहे, मी श्रेष्ठ आहे, मी हे केलं पाहिजे, माझं हे कर्तव्य आहे. सुरुवातीच्या भाषेत ठीक आहे हो, पण एकदा का आपल्याला
आत्मतत्व म्हणूनच जर मला सिद्ध व्हायचं असेल तर मी कोणीही नाही. मी कोणीही नाही. मी फक्त आत्मतत्व आहे. मी आत्मतत्व असल्यामुळे मी जागा व्यापू शकत नाही. मी निराकार आहे. आकार म्हणजे काय? काम केलं, देहाने काम केलं, मी काम केलं, हा जो त्याला आकार दिला तो अहंकाराने आकार दिला आणि त्याला म्हणतात जागा व्यापणं. त्याला म्हणायचं जागा व्यापणं. मी हुशार, मीच हे काम केलं, मीच हा प्रोजेक्ट केला, याला म्हणायचं जागा व्यापणं. संपूर्ण विश्वाला प्रकाशित करण्यासाठी आत्मतत्व व्यापून राहतं आणि तरीही त्याला आकार नाही, कारण ते जागा नाही व्यापत. ते जागा व्यापत नाही. करून मोकळं, करून मोकळं, परत काहीही नाही, त्याचा मागमूस नाही. सगळी जर आत्ताच सांगितल्याप्रमाणे विधात्याचीच ही रचना आहे. इंद्रियांकडनं इन्फॉर्मेशन आत येते, ज्ञानेंद्रियांकडून, कर्मेंद्रियांकडनं त्या प्रकारची कामं करून घेणं, बुद्धीच्या विवेकाचा उपयोग करून ते करून घेणं, हे सगळं जर विधात्यानेच रचना केलेली आहे. आणि ही जी कर्म आहेत ही आम्ही कुठनं आणली आहे? कुठलं? आमच्याकडे काय सोन्याची खाण होती, कर्मांची खाण होती? नाही. आमचं चित्त बरोबर आमच्याबरोबर दिलेलं आहे विधात्याने. सगळं इतकी छान रचना केली आहे की ॲटोमॅटिकली सगळं होतं आहे. पण ही जी चित्तातल्या ज्या वासना आहेत ह्यांचं नाश केव्हा होणार आहे माहिती आहे? आपण त्याच्यापासून अलिप्त राहिलो तरच. आपण जर अलिप्त राहिलो तरच या वासना नष्ट होतील. नाहीतर या वासनांमुळे जी कर्म निर्माण झाली ती पुन्हा मीच केली. मग काय? मग पुन्हा वासना. म्हणजे मला कोणीतरी खूप मोठं म्हणावं, मी खूप हुशार, ही एक वासनाच झाली. अलिप्त राहायचं असेल आणि या जन्मामध्ये एवढं असं अलिप्त का राहायचं? खरोखरीच देह म्हणजे मी नाही हे समजावून का घ्यायचं? खरोखरीच मन म्हणजे मी नाही हे समजावून का घ्यायचं? ह्याच्यावर शंकराचार्यांनी खूप सुंदर कुठेतरी भाष्य दिलंय. मला काही त्याचं नावही आठवत नाही, कशात दिलंय, काय दिलंय, पण आज मला ते आठवत होतं. ते आता आपण उद्याच्या भागात सांगू, त्याच्यात जरा वेळ जाईल बोलण्यामध्ये, म्हणून आज नको. आज आपल्याला या श्लोकावर विचार करायचा आहे. पण या जन्म जो चालू आहे त्या जन्मामध्ये हा परिपूर्णपणे विचार करणं, पटणं. आणि असं नाही म्हणायचं की हे फार कठीणच आहे, हे आता कसं सुटणार, ते कसं सुटणार आणि ते कसं नाही होणार. हे आपल्याला करायचं आहे काय? आपल्याला फक्त काय करायचं माहिती आहे, आपल्याला कळलं आहे आणि आपल्याला काम चालू करायचं आहे त्याच्यावरती. बाकी आपल्याला काहीच करायचं नाही आहे. मग ते काय का होईना प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, करत राहायचे. त्याच्यावर आपल्या मनाशी सुद्धा त्याच्यावर चर्चा नको. एवढं तर हातात आहे ना, हा जन्म संपायच्या आत. तसा प्रयत्न करणं, देहापासून, मनापासून, बुद्धीपासून अलिप्त राहणं. जागेपणी केलं तर स्वप्नात सुद्धा होईल. स्वप्नात जमलं तर मेडिटेशनमध्ये सुद्धा जमेल. आणि जीवनरूपी स्वप्नात जमलं तर ते खरं खरं साकार होईल
की खरोखरीच मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी देह नाही. ते होणं महत्त्वाचं आहे. शंकराचार्यांनी अतिशय गांभीर्याने ही गोष्ट कुठेतरी सांगितलेली आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण उद्या बघणार आहोत. आता निराकारचा अर्थ आपल्याला कळलेला आहे की निराकार आकार असलेली प्रत्येक गोष्ट जागा व्यापते, पण आत्मतत्व जागा व्यापत नाही. निरवद्य. निरवद्य म्हणजे कलंक रहित. कुठलाही कलंक म्हणजे कलंक याचा अर्थ काय माहिती का? कोणी आपल्याला नावं ठेवतं, कोणी काय करतं, हे काय हे चांगलंच नाही झालं, ही तुझी चूकच झाली, म्हणजे चूक झाली आहे आणि ती दाखवणं हा गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. ते नाही चाललेलं आता. पण आपण काहीही केलं तर ती गोष्ट जर वाईट असेल तर त्याचा आपल्याला कलंक लागतो, है ना. तो कलंक कोणाला लागतो माहिती का? ज्याला मन आहे, ज्याला देह आहे, त्याला तो कलंक लागतो. लागला तर लागू दे ना. हे बघा, हाताला काम करता करता काळं लागलं, साबणाने ते काळं धुवून काढलं. आपली स्वच्छता झाल्यावर साबणाने काळं धुवून काढल्यानंतर पुन्हा हात स्वच्छ झाला. आपण काय केलं? ते काळं जे लागलं आहे तर रडत नाही ना बसलो, त्याच्यापासून अलिप्त झालो. हां, बरं लागलंय का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, धुवून काढू आपण. अच्छा, जात नाही आहे का? थोडंसं त्याला घासून घासून धुऊया म्हणजे जाईल. ठीक आहे, आज नाही गेलं का? 2 दिवस साबणाने त्याला धुऊया, मग ते नक्की जाईल. काही काही वेळेस ती बॉलपेन फुटायच्या पूर्वी त्या रिफिलमधनं शाई यायची, ती जायचीच नाही 2-2, 3-3 दिवस बॉलपेनची शाई हाताला लागली की. मग ते हळूहळू हळूहळू घालवायची, पण ती जाते. रोज साबणाने धुवून 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 फिक्की होऊन ती जाते. म्हणजे त्यात काळजी करण्यासारखं आपल्याला काही राहत नाही, असा त्याचा अर्थ आहे. की समजा या देहाला, या मनाला काही चुकीच्या गोष्टी, अभ्यास केला नाही, कमी मार्क मिळाले, उदाहरणार्थ एक साधारण उदाहरण आहे. हां, वेळेवरती काम केलं नाही, रिझल्ट चांगले आले नाहीत, हा जो एक कलंक लागतो. कोणी तो कलंक लावो अगर न लावो, पण तो जो लागतो, कलंक लागण्यासारखेच तर हे आहेत. ज्यांना कलंक लागतो ते कमी दर्जाचे आहेत, म्हणून देह मन यांना कलंक लागतो. पण मी कसं आहे? कोणी मला नावं ठेवू शकत नाही. मी परमात्मा आहे, मी कलंक रहित. कसलाही कलंक लागूच शकत नाही. संपूर्ण विश्वाला जो प्रकाशित करतो त्याला कुठला आलाय कलंक? म्हणजे काय आहे, ह्याला एक उदाहरण देते की अतिशय सज्जन आहे, साधू आहे, असे लोक असतात. अतिशय साधू सज्जन संत असे लोक असतात. पण त्या ज्या परिस्थितीतून, ज्या घराण्यातून ते जन्माला आले, त्या गरीब परिस्थितीतून म्हणा किंवा कसंही, म्हणजे कुणाला काही कुणावरती बोलणं चाललेलं नाही, तशा त्यांच्या सवयी असतात. मग बघणाऱ्याला काय वाटतं माहिती आहे? अरे एवढा साधू, एवढा मोठा संत आणि विचार एवढे चांगले, आणि कसा राहायला पाहिजे, बघा ना कसा राहतो तो, हे काय हे, असं लोकांना वाटतं. पण नाही, तो कलंक रहित आहे, त्याला कशाचाही फरक पडत नाही. आपली मनं कलुषित आहेत म्हणून आपण त्याला नावं ठेवतो आणि त्याला फरक पडत नाही. कलंक सत्याला लागू शकत नाही, कधीच लागू शकत नाही. असे निर्विकार, निराकार,
निरवद्य, निरअवद्य म्हणजे कलंकरहित असे 3 शब्द आपण बघितले. निरामय, निराभास, निर्विकल्प. निरामय आता काय आहे? निरामय म्हणजे ज्याचा नाश होत नाही. निरामय ज्याचा कधीही नाश होत नाही, शाश्वत असं मी आहे. पण नाश म्हणजे आपल्या जीवनात नाश केव्हा केव्हा होतो? काहीतरी खूप कष्ट केलेत, आता ही 12वीची मुलं असतात, खूप कष्ट करतात आणि दाणकन काहीतरी खराब रिझल्ट लागतो, तर एकदम हिमतीचा नाश, त्यांची जी हिंमत असते ती कोसळून जाते एकदम. हे काय आहे? आपल्यातल्या विश्वासाचा सुद्धा नाश होऊ शकतो. असे जीवनात अनेक आपल्या प्रसंग येतात, त्यांनी आपल्या शक्तीचा नाश झालेला दिसतो किंवा शक्ती वाढलेली दिसते. पण तरी मी कसा आहे, माझ्यावर नाही तो परिणाम होत. देह आणि मनावर तो परिणाम होऊ दे, पण माझ्यावर तो परिणाम होत नाही. आणि म्हणून मी कसा आहे? निरामय आहे. दुःख आलं माणसाला की आपल्यातला विश्वास गमावला जातो. हे सगळं का होतं माहितीये का? याचं मूळ कारण काय आहे ते शोधलं पाहिजे ना आपण कधीतरी. असं का होतं? म्हणजे होतं, आम्हाला ती सवय आहे आता, खूप वर्षांची, खूप युगांची सवय आहे आम्हाला. काहीतरी झालं तर पायाखालची जमीन सरकते आमच्या एकदम. असं का होतं माहितीये? त्याचं कारण एकच आहे, स्वतःला आपण सतत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. हे पूर्ण करण्यासाठी आम्हाला असा भास निर्माण होतो की स्वतःच्या परिपूर्ततेसाठी यश, मान, कीर्ती, हे सगळं, वैभव, समृद्धी, बुद्धी, हे सगळं आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. मोठेपणा, मान मिळाला पाहिजे, म्हणजे मी परिपूर्ण होईल असं आम्हाला वाटतं, असा आम्हाला भास होतो. म्हणून आम्ही स्वतःला पूर्ण करण्याच्या आवेशात जन्मभर असतो आणि त्यातून या देहाचे किंवा मनाचे जे गुण आहेत पंचमहाभूतात्मक, या समष्टीमध्ये सतत हालचाली चालू असतात. आणि समष्टी काय आहे? एकत्रित आहे ना. आता समजा एका ठिकाणी भूकंप झाला, एक घर पडलं, अहो दुसरे घराला धक्का लागतो ना. एक घर पडलं, त्या घराची कंपाऊंड वॉल पडली, त्याचा हादरा या घराला लागला. हे भलेही पडलं नाही, पण हे घर खचलं थोडंसं. हे घर खचलं, तिसरं जे घर होतं बाजूला
त्याची काहीतरी दारं खिडक्या तुटली. नुकसान कमी असेल, पण समष्टी ही कशी एकमेकांना जोडली गेलेली असते. याच्यामुळे समाजात सारखे अप्स अँड डाऊन्स चालू असतात आणि त्याचा परिणाम शिवाय आपल्या कामनांचा, आपल्या वासनांचा परिणाम आणि या जन्मातल्या आपल्या कर्मांचा परिणाम. कोणती कर्म म्हणजे मला समजा, उदाहरणार्थ मला आत्ता एक सुख आहे, खूप आनंद मिळतोय, मला एक यश मिळालं, पण अहो काही सांगता येत नाही. माझ्या ज्या वासना आहेत ना चित्तात, त्यातलं नेमकं एक कर्म जे आहे ते असं उभरून वर आलंय की ते कर्म मला करावंच लागतंय. त्याच्यात माझी चूक झाली, त्याचं फळ मला वाईट मिळालं आणि या आनंदाबरोबर त्या दुःखाची भर झाली. त्यामुळे आनंद मायनस दुःख, काही शिल्लक राहिलं नाही माझ्याजवळ. मला आनंद मिळालाच नाही त्या दुःख आल्यामुळे. हे जर सगळं कॅल्क्युलेशन जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला काही कठीण नाही जाणार. कारण या विश्वामध्ये हे असंच चालायचं. मी स्वतः परमतत्व आहे, त्याच्यामुळे मी परिपूर्णतेची इच्छा करतो. पण ती परिपूर्णतेची इच्छा, आता बघा उदाहरणार्थ वडील आहेत, म्हणजे असं कुठं होतं का मला सांगा. वडील आहेत, संसार चालू झाला आहे, छोटी छोटी 2 मुलं आहेत, नोकरी आहे, नोकरीवरचं टेन्शन आहे, घरात मुलांचं शाळा, घराचे खर्च कसं भागवायचं, घर भाड्याचं आहे, असं सगळं त्यांना टेन्शन असतं. आणि हे बालकं गोड असतात, ही 2री 3रीत असतात. तर वडील असं म्हणतात का हो कधी, ए बाळा तू जरी लहान आहेस ना तरी तुला मी सांगून ठेवतो, मला ना जरा सध्या टेन्शन आहे आणि मग हा खर्च कसा भागवायचा, तर तू काय कर, तू घरात भांडणं होऊ देऊ नकोस आणि तू मला मदत करशील का. हे असं करायचं तसं करायचं आणि पैसे मिळवायचे, शाळा झाली की असं कर, हे वस्तू जाऊन विकच्या शाळेच्या गेटवर, असं म्हणतात का वडील कधी लहान मुलांना. नाही. आपण मात्र ती चूक करतो. काय चूक करतो आपण, मी परिपूर्णच आहे, पण काय झालंय माहिती का, मी या अपरिपूर्ण अपूर्ण अशा देह मनाला मी चिकटून बसलोय. चिकटलो एवढंच नाही तर मी त्यांच्यात इतका रमलो की मला तेच माझं जीवन आहे असं मला वाटायला लागतं आणि मग मला परिपूर्ण नसल्याचं भासतं. आणि म्हणून हा जो जीव जन्माला येतो ना, ह्याला परिपूर्ण व्हायचं असतं. आता हे परिपूर्ण होणं या देह मन बुद्धी अशा छोट्या अपूर्ण बालकांकडून कसं काय हे परिपूर्ण होण्याची अपेक्षा आपण करू शकतो. बालक आहेत ती आपली, छोटी साधनं आहेत ती आपली, ते फक्त कामं करू शकतात तुमची, ते अजिबात तुम्हाला परिपूर्णता आणू शकत नाही. अपूर्णतेचं विश्व परिपूर्णतेच्या विश्वाला परिपूर्णता असताना सुद्धा ती कशी आणेल. भासमान परिपूर्णता सुद्धा आणू शकत नाही. म्हणजे या गोष्टींचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून निरामय म्हणजे मी अविनाशी आहे हे पक्क पाहिजे. मी परिपूर्ण आहे, माझा विनाश होऊच शकत नाही. मग हे दुःख आल्यामुळे ज्याला दुःख झालंय ते आहे मन. मनाला मी समजावतो, मनाला मी शांत करतो. मनाला शांत करण्याचे उपाय काय, परमेश्वराला प्रार्थना, परमेश्वराजवळ बसून आपल्या चुका कबूल करणं, परमेश्वराजवळ बसून जपजाप्य करणं, हे दुःखाला दूर करण्याचे मार्ग आहेत. ते मन कसं स्थिर होईल हे आपण बघायचं आहे. पण मी अविनाशी आहे, मी परिपूर्णच आहे,
मग मी जर परिपूर्ण आहे तर मला परिपूर्ण होण्याची काय गरज आहे? आणि तरीसुद्धा जीव म्हणून जेव्हा तो जगतो, म्हणजे परत तो झाला भोगता. तो भोगता झाल्यामुळे त्याला वाटायला लागतं की मी अपूर्ण आहे आणि मी परिपूर्ण व्हायला पाहिजे. हा श्लोक, यातला एकच शब्द आपण घेतलेला आहे आज. तर निराभास आणि निर्विकल्प या शब्दांवर आपण सर्वांनी मनन करून यावं की काय असावं, निराभास आणि निर्विकल्प म्हणजे काय असावं, असं मनन करून यावं उद्याच्या भागात आणि सांगायचा प्रयत्न करावा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.